नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा इतिहासाविषयी अभ्यासणार आहोत. इयत्ता 10वी इतिहास आणि राज्यशास्त्र त्यामधला पहिला धडा इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. या पहिल्या धड्यामध्ये काय काय आहे आपण अभ्यासणार आहोत. इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा यामध्ये नंबर 1 इतिहास लेखनाची परंपरा. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची कर्मशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य असते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्याच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण, लेखकांची भाषाशैली, वापरलेल्या कागदांच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरविण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी. म्हणजेच काय, ह्या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा काय आहे हे अभ्यासण्याच्या अगोदर इतिहास काय आहे, त्याची प्रस्तावना काय आहे हे आपण आता बघितलं. इतिहास लेखनाची परंपरा यामध्ये इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक शोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि ती ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. गुहाचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्याचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीच्या 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे, म्हणजेच तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसरा वैशिष्ट्य आहे, हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना
किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तिसरं वैशिष्ट्य, या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत असते. चौथं वैशिष्ट्य, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. या चारही वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाची परंपरा प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आपल्याला आढळून येतात असे मानले जाते. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. तिसरा मुद्दा आहे पहिल्या धड्यातला, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला आणि तिथं कोणकोणत्या विचारवंतांनी इतिहासाचे लेखन केले, आपण हे अभ्यासणार आहोत. इसवी सन सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलत गेले. इसवी सन 1937 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाची अभ्यासाची केंद्रे बनली आणि म्हणून अनेक विचारवंतांनी इतिहासचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे आणि इतिहास लेखन कसं आहे हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये नंबर 1 आहेत रेने देकार्त. यांचा जन्म 1596 मध्ये झाला आणि मृत्यू 1650 मध्ये. रेने देकार्त यांनी इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत त्यांनी आग्रहाने मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यांच्या मते त्यांनी या इतिहास लेखनाच्या काळात किंवा इतिहास लेखनामध्ये त्यांचा अग्रभागी असा सहभाग आपल्याला दिसून येतो. रेने देकार्त हे फ्रेंच तत्वज्ञ होते, तरी त्यांनी इतिहास लेखनामध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता. ते अग्रभागी होते. सर्वात प्रथम त्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. त्यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा कदापि स्वीकार करू नये, हा तो नियम आहे. बघा काय म्हटलंय रेने देकार्त यांनी की एखादी गोष्ट सत्य आहे असे जोपर्यंत आपल्याला निसंशयरित्या आपण ती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. आपल्याला त्या गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की त्यामध्ये सत्यता आहे, तरच आपण ती गोष्ट स्वीकारायला पाहिजे असं रेने देकार्त यांचं म्हणणे होतं. त्यानंतर दुसरा युरोपियन विचारवंत होता व्हॉल्टेर. व्हॉल्टेरचे मूळ नाव फ्रान्सवा मरिये आरुये असे होते. व्हॉल्टेर या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. बघा व्हॉल्टेर यांनी तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार केला आहे. त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी इतिहास लेखनामधून शेतीचा विचार केला, आर्थिक व्यवस्थेचा विचार केला, परंपरेचा, व्यापार या गोष्टींचा विचार त्यांनी
केलेला आहे. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. त्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली. आणि म्हणूनच त्यांनी इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन केले आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत लिओपोल्ड व्हॅन रांके. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांचे विविध लेखांचे संकलन आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असं त्यांचं म्हणणं होतं. कारण इतिहासामध्ये अमूर्त कल्पनांचा विचार केलेला नाही तर तिथे जिवंत माणसांचा विचार केलेला आहे. म्हणजे जिवंत माणसाच्या जीवनामध्ये ज्या घडून गेलेल्या घटना आहे त्यावर आधारित इतिहास असतो असं त्यांचं म्हणणं होतं. माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केलेली आहे आपल्या इतिहास लेखनामध्ये. आणि म्हणूनच त्यांनी या वर्गाचे आर्थिक शोषण कसे होते, वर्ग संघर्ष काय असतो या संदर्भात त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. त्यांनी त्यानंतर ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळी दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ॲनल्स प्रणालीने त्यांनी असं म्हटलं की ॲनल्स प्रणालीमध्ये की घडून गेलेल्या घटनांमध्ये राजे, महाराजे, नेते यांचा विचार न करता तर आधुनिक काळातील तंत्रज्ञान, व्यापार, दळणवळण, संपर्काची साधने यांचा सुद्धा विचार करायला हवा.
असा या फ्रेंच इतिहासकारांनी म्हटलेलं आहे ॲनल्स प्रणालीमध्ये. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन. स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचे विचारवंत आहेत मायकल फुको. मायकल फुको हे 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार होते. त्यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना उदयास आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेला मनुकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केलेला आपल्याला दिसून येतो. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. त्यामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. तर अशा प्रकारे आज आपण प्रकरण पहिले यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा कशी आहे, कोणकोणत्या विचारवंतीने आपापले विचार कशा पद्धतीने मांडलेले आहे हे आपण या धड्यामध्ये शिकलो आहोत. तर पुढील पाठ आपण उद्या घेऊया. धन्यवाद.